बुलढाणा जिल्ह्यात आगामी निवडणुकात मतदानासाठी बाहेरचा पोलीस बंदोबस्त बोलावण्यात यावा अशी मागणी भाजप राष्ट्रवादी रिपाई गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे। नगर परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी बुलढाणा शहरात बूथ कॅप्चरिंगची शंका उपस्थित करत पैशाचं आमिष दाखवलं जाणार आहे। त्यामुळे नागरिकांना निर्भयपणे मतदान करता यावं आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी बुलढाणा शहरात जिल्ह्याच्या बाहेरील पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा या मागणीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष टी.डी. अंभोरे आणि रिपाई आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदारांची भेट घेत निवेदन दिलं आणि पोलीस अधीक्षकांकडे देखील सदर मागणी करणार असल्याची माहिती दिली। शहरामध्ये गुंडागर्दी, दहशतवाद, धमक्या अशा प्रकारांना सुरुवात झालेली आहे आणि म्हणून बिनहवी फोनवरून धमक्या देणे या सगळ्या बाबी लक्षात घेता लोकशाहीचा हा उत्सव भयमुक्त वातावरणामध्ये पार पडला पाहिजे। प्रत्येक उमेदवाराला लोकशाहीने दिलेल्या अधिकाराने प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे। मतदारांना सुद्धा भयमुक्त वातावरणामध्ये आपलं मतदान करता आलं पाहिजे। त्यासाठी बुलढाणा शहरातील कायदा व सुव्यवस्था ही चोख ठेवावी, मजबूत ठेवावी व ज्या पोलिसांचे लागेबांधे हे राजकीय लोकांशी आहे अशा पोलीस यंत्रणेचा वापर हा निवडणुकीदरम्यान होऊ नये, जेणेकरून दोषींना कठोर कारवाई झाली पाहिजे। जो दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, गुन्हेगारांना अटकाव झाला पाहिजे आणि लोकशाहीचा उत्सव मतदारांना आनंदाने आणि उत्साहाने साजरा करता आला पाहिजे। म्हणून आज आम्ही ठाणेदारांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे। नागरिकांना काही प्रभागामध्ये आमिष दाखवण्याचा, पैसे देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे। भारतीय बूथ कॅप्चरिंग सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून या संदर्भामध्ये पोलीस निरीक्षक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे। पोलीस अधीक्षकांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत।